सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर मी आत्या जेवण करायला बसलोय. वातावरण बघा केवढं ऊन झाले आणि लाल्या आणि काळ्या तिकडे झोपलेत दोघं जण. आज मनसोक्त चपात्या खाल्ल्या त्यांनी. रात्री पण पीठ आणल्या आधी दोघाला चपात्या करून म्हटलं केवढं खातायत बघावं. कारण 2-3 दिवस झाले त्यांनी भाकरी खाल्लीच नव्हती. त्यांना भाकरी आवडत नव्हती. मगाशी पण त्या दोघांना मांजरांना चपात्या दिल्या करून आणि आत्या पण आल्यात गवत घेऊन. वासराला गवत दिलंय आणि आज जेवणात काय बेत आहे बघा. मस्त असे भजी तळलेत आणि झाडाचा मुळा आणलाय खायला. मुळे केवढे मोठे झाले बघा. आम्हाला माहितीच नव्हतं मुळे मोठे झालेत. आणि मस्त इकडे आपली गरमागरम येळण्याची आमटी चुलीवर गरम करायला ठेवली होती. छान अशी येळण्याची आमटी. इकडे भात बनवलाय आणि इकडे गुळवणी. आज दूध ठेवलंच नाही आत्या तुम्ही जास्त. सगळं आत्यानी दूध चहाला संपवलेलं आहे. मला वाटलं फ्रीजमध्ये दूध आहे तर बघतं तर काय मामांना दूधच नव्हतं पोळीसोबत खायला. पापड तळले ते आमच्या दोघींसाठीच ठेवले. गणेशला पण डबा दिला आणि मामा पण जेवले. हे जेवले. मस्त 2 भाकरी बनवल्यात. इकडे चपात्या आणि आपली मस्त खाली आहे पुरणपोळी. तर बाकीच्या पुरणाच्या मी संध्याकाळी बनवणार आहे गरम गरम. आता मग दोघींपुरत्या मामा असं बनवलेलं आहे सगळ्यांसाठी. तर मग कसा वाटला आजचा जेवणाचा बेत. मी सकाळी व्हिडिओ टाकली होती की आज आम्ही पुरणपोळी बनवणार आहे. तर प्रत्येकाने सांगितलं मला की ते काय 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 उपवास सोडायला बनवतात. तर मी पण काय असं हे नाही की पुरणपोळीच आमच्याकडे. आज म्हटलं चला बनवूयात. मामांना पण पुरणपोळी आवडते आणि आम्हाला पण येळण्याची आमटी आवडते. त्याच्यामुळं मग हा बेत केला आहे. आणि मस्त ही मी आज ना लाल तिखटची येळण्याची आमटी बनवली आहे. केसराची बनवली नाही पण वाटते का बघा. मस्त खोबऱ्याचं वाटण लसूण भरपूर घालून बनवलेली येळण्याची आमटी कोणाकोणाला आवडली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि सगळ्यांनी आमच्याकडे छान असं जेवण करायला या. आता जेवण करून थोडं ऊन उतरलं. 3 वाजता सुरुवात करायची आहे आम्हाला मिरचीची रोपं लावायला. तर चला मग या सगळ्यांनी जेवायला भेटूया पुढच्या व्हिडिओत.